जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBBA सेम 4th 2019 क्रेडिट पॅटर्न यांचा रेग्युलर आणि बॅकलॉग स्टुडंटचा परीक्षा फॉर्म कसा भरावा या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. हा परीक्षा फॉर्म जी एक्झाम समर एक्झाम 2024 म्हणजेच मार्च एप्रिल 2024ला जी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी हे फॉर्म आहे. आणि रेग्युलर विद्यार्थी ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसे भरावे याबाबत माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ॲड ऑन क्रेडिटचा कोणता सब्जेक्ट ॲड करावा, त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्रेडिटचा कोणता सब्जेक्ट ॲड करावा किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आत्ताच्या तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणार नाही, ते डायरेक्ट हॉल तिकीटला येतील. पण हॉल तिकीटलाही कोणत्या विद्यार्थ्याचे येतील, जर का अगोदरच्या सेममध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त जर का क्रेडिट त्यांना रिझल्टमध्ये भेटलेले असतील किंवा रिझल्ट लेजरमध्ये दिसत असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये आत्ता एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येणार नाही. फक्त व्हॅल्यू ॲडेड किंवा ॲड ऑन क्रेडिट जो सब्जेक्ट आहे त्याचे सब्जेक्ट तुम्हाला येणार आहे. तर परीक्षा फॉर्ममध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतील, कुठे टिक करायची कुठे नाही, परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय, या सर्व बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया की हा परीक्षा फॉर्म कसा भरायचा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. त्या ठिकाणी एक्झाम सेक्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल. ओके, स्टुडंट सेक्शन. सो स्टुडंट सेक्शनला इथे आपण काय करणार आहोत, एक्झाम फॉर्म ऑनलाईन 4 नंबरवरती क्लिक करूया. त्यानंतर तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसेल. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. सो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्म डेट्स तुम्ही बघा. ओके, तर या ठिकाणी बघा 3 नंबरला दाखवलेला आहे रेग्युलर BBA 2019 क्रेडिट पॅटर्न. 14 फेब्रुवारीला फॉर्म चालू झाले. विदाऊट लेट फी लास्ट डेट 28 फेब्रुवारी 2024 आहे आणि विथ लेट फीसह 5 मार्च 2024पर्यंत हे परीक्षा फॉर्म भरू शकता. थोडंसं बॅक साईडला या. बॅकला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन हे टॅब दिसतील. तर यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे अकाउंट होतं तर लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बाय मेल ID आणि मोबाईल नंबर यापैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर अँड दॅन एंटर युअर पासवर्ड. दॅन हिअर जो काही कॅप्चा दिलेला आहे तो या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. आपण एवढी माहिती भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या प्रोफाईलमध्ये PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर दिसेल. इथे तुमचा कोर्स दिसेल, कॉलेजचा कोड, कॉलेजचा ID दिसेल, नेम ऑफ स्टुडंट दिसेल आणि या ठिकाणी थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर ॲक्शन कॉलम दिसेल. सगळ्यात अगोदर इथे तुमचा अपडेट ABC ID बघून घ्या. यामध्ये क्लिक करून तुम्ही नोंदवलेला ABC ID हा व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करा. जर नसेल, नवीन ABC ID जर का असेल किंवा पहिल्यांदा ABC ID टाकताना काही चूक झाली असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, अपडेट करू शकता. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मवरती काय करा, क्लिक करा. आता मी या ठिकाणी म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला टाकलेली असेल तर ती प्रोसेस साईड बाय साईड चालणार आहे. सपोज एखादा विषय तुम्ही जरी फोटोकॉपीला टाकला तरी देखील तो विषय या ठिकाणी येणार आहे. ओके, सो या ठिकाणी प्रोसीड या बटनावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही आता बघा या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरा अदर दॅन फर्स्ट इयर. फर्स्ट इयरचे विद्यार्थी फक्त फर्स्ट इयरवर क्लिक करतील आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरच्या व्यतिरिक्त असतील ते विद्यार्थी कुठे क्लिक करणार आहे, अदर दॅन फर्स्ट इयरवरती. ओके, त्या बटनावर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा. इथे तुमची पर्सनल माहिती सर्व येणार आहे. इथे लास्टला नेक्स्ट बटनावर डायरेक्ट क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे सब्जेक्ट्स येणार आहे. ऑलरेडी तुम्हाला 6 मेन सब्जेक्ट आहे, जसं 411, 412, 413, 414, 15 आणि 16. ओके, सो या ठिकाणी प्रॉपर ठिकाणी काय आलेलं आहे, टिकमार्क आलेल्या आहेत. त्यामुळं आता नव्याने टिकमार्क करण्याची कुठेही आवश्यकता नाही. फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे, जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड कोर्स म्हणूया किंवा ॲड ऑन सब्जेक्ट म्हणूया, तर त्या सब्जेक्टमधून एक सब्जेक्ट काय करायचा आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं 417A पासून 417Y पर्यंत तुम्हाला जवळजवळ 20 ते 25 सब्जेक्ट या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर यामध्ये आपल्या महाविद्यालयाला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे तो या ठिकाणी आपण सिलेक्ट करा. जसं मी या विद्यार्थ्यांना हा सिलेक्ट 417A हा विषय घेतलेला आहे. तो विषय घेतल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर
क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथे तुम्हाला काय येणार आहे, सगळी फीची डिटेल्स येणार आहे. बरोबर फी आलेली आहे 1790. पण या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्टची फी त्यांनी ॲड केलेली नाही आहे. काही हरकत नाही. या ठिकाणी तशी जर काय ॲड होणारे असेल तर ते आपण तुम्हाला सांगूया. पण या ठिकाणी 1790 रुपयेच फी आहे. ओके, या ठिकाणी नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे कॉलमवरती ब्रॅकेटमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कन्फर्म अँड प्रिंट बटनावर काय करा, क्लिक करा. कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर यावेळेस या ठिकाणी हा तुमचा काय होईल, परीक्षा फॉर्म येऊन जाईल. आणि परीक्षा फॉर्ममध्ये या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ किती सब्जेक्ट येणार आहे, 6 मेन सब्जेक्ट आणि 1 व्हॅल्यू ॲडेड, असे टोटल मिळून किती सब्जेक्ट्स येतील, 7 सब्जेक्ट येतील. ओके, आणि या ठिकाणी प्रॉपर ठिकाणी टिक मार्क केलेली आहे. आता जर का एखादा विद्यार्थी बॅकलॉग असेल, ऑलरेडी 3ऱ्या सेममध्ये जर का त्याचा काही विषय बॅकलॉग असेल तर तो ऑलरेडी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. फक्त त्या विषयात तुमचं इंटरनल, प्रॅक्टिकल किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम, तर यापैकी तुम्ही कोणत्या विषयात फेल होतात ते कॉलेजच्या रिझल्ट लेजरवरून चेक करा आणि फक्त तेवढ्या कॉलमला काय करा, टिक करा. बाकीच्या टिक तुम्ही काय करून घ्या, काढून घ्या किंवा रिमूव्ह करा. ओके, सो आणि परीक्षा फॉर्म तुम्ही भरू शकता. ओके, तो सब्जेक्ट येणार आहे, त्यासाठी काही सेपरेट फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने काय करा, तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा. या प्रिंटवर शेवटी प्लेस डेट या ठिकाणी मेन्शन करा. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटच्या ठिकाणी सिग्नेचर करा आणि इथे कॉलेजच्या अथॉरिटीची सिग्नेचर घेऊन अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फॉर्म जमा करा. फॉर्ममध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर फॉर्म कॉलेजकडून काय करा, डिलीट करा आणि परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके, सो या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये फीसह जमा करा. याबरोबर तुमच्या फर्स्ट इयरची मार्कलिस्टची झेरॉक्स, ओके, फर्स्ट इयर मार्कलिस्ट झेरॉक्स, SYच्या सेमिस्टर 3ची झेरॉक्स आणि ABC ID या 3 महत्त्वाच्या झेरॉक्स काय करा, अटॅच करा आणि हा फॉर्म परीक्षा विभागात ॲज वेल ॲज अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जमा करा. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा फॉर्म भरताना काही अडचणी असल्यास आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करा. काही मेजर त्रुटी असतील तर त्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात जमा करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.